हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सत्व परीक्षा. या ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की जेव्हा देशात गोंधळ आणि अंधाधुंदी माजते तेव्हा एकनिष्ठ मंत्र्यांची स्तुतीसुमने गायला सुरुवात होते. रामायणात सीतामाईला सत्व परीक्षा द्यावी लागली. ती परीक्षा सीतामाईने दिली, खुशीने दिली, निर्धास्त मनाने दिली, कारण ती निर्दोष होती. याबद्दल सीतामाईला तिला पूर्ण खात्री होती. त्यामुळे तिला भिण्याचे कारण नव्हते. आपली स्वतःची जर सत्व परीक्षा घ्यायची झाली तर आपण तयार आहोत का? घाबरू नका. ही आपली सत्व परीक्षा इतर कोणी परीक्षक घेणार नसून ती आपली आपणच घ्यायची आहे. परंतु ती इमानदारीने घ्यायची आहे. कारण येथेही जर तुम्ही फसवणार असाल तर सत्व परीक्षा घ्यायच्या आधीच तुम्ही ती न देऊनही त्यात नापास झालात असे समजा. फसवलेत तर तुम्ही स्वतःलाच फसवणार आहात. जरा विचार करावा की लाओत्से जे सांगत आहे की जेव्हा देशात गोंधळ आणि अंधाधुंदी माजते, कोण घालतो हा गोंधळ? कोण माजवतो ही अंधाधुंदी? आपणच असतो ना. कोणी परकी शक्ती येथे येऊन हा गोंधळ घालत नाही. ही अंधाधुंदी कोणी माजवत नाही. ही आपली आपणच माजवत असतो. आपणच परकी शक्तीला मदत करत असतो. दुसराही विचार करावा की लाओत्से जे सांगत आहे की तेव्हा एकनिष्ठ मंत्र्यांची स्तुतीसुमने गायला सुरुवात होते. कोण आहेत एकनिष्ठ मंत्री? आपणच आहोत ना आपल्या देशाचे मंत्री. हे स्वतःच्या स्वार्थासाठी असे नाचतात किंवा परकी शक्ती यांना नाचवते, परंतु हे आपलेच आहेत ना. वैश्विक द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक मानवात एक दानवही सदा उपस्थित असतो. या दानवाला निष्प्रभ करून आपल्याला आत्मभाव जोपासावा लागतो. या दानवालाही तीच आत्मऊर्जा मिळत असते. त्यामुळे हे काम महाकठीण आहे. सत्व परीक्षेचा प्रश्न काय आहे तो समजावून घ्या. समजा की तुम्हाला परमात्म्याकडून वरदान प्राप्त झाले आहे की तुम्ही तुमच्या मर्जीने केव्हाही कोठेही अदृश्य होऊ शकता आणि तसेच तुम्ही केव्हाही कोठेही तुम्हाला पाहिजे त्या आकारात सूक्ष्म होऊ शकता. तर आता तुम्ही काय काय कराल? त्या अदृश्य सूक्ष्म रूपात काय काय करावे असे येईल तुमच्या मनात. तुम्ही पैसा, वैभव, धनसंपत्ती, छान छोकी, मौज मजा, कामना, वासना यांचे उपभोग घ्यायचे मनसुबे रचाल. हीच तुमची वास्तव ओळख आहे. सभ्यता, दुर्बलता, प्रतिकूल परिस्थिती इत्यादीमुळे आज हे तुम्ही आचरण करत आहात. ते बेगडी आहे, वास्तव नाही. तुमच्यातील तो छुपा राक्षस केवळ नाईलाज म्हणून आता सुप्तावस्थेत आहे. तो केव्हाही उफाळून यायला उत्सुक आहे. लक्षात असू द्या की काचेच्या घरात राहणाऱ्यांना दुसऱ्याच्या घरावर दगड मारता येत नाहीत. रिअलाइज द सिंपल सेल्फ. बॅनिश विजडम, डिस्कार्ड नॉलेज अँड द पीपल शॅल प्रॉफिट 100-fold. बॅनिश ह्युमॅनिटी, डिस्कार्ड जस्टिस अँड द पीपल शॅल रिकवर लव ऑफ देअर किंग. Banish cunning, discard utility, and the thieves and brigands shall disappear. स्वतःतील साधेपणा जाणा. शहाणपण विसरा, ज्ञान दूर करा. त्यायोगे तुमचा शतगुणी फायदा झालेला आढळेल. मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. त्यायोगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. चलाखी करू नका, उपयोग विसरा. त्यायोगे चोर आणि दरोडेखोर तुमच्या वाटेला येणार नाहीत. सहजता म्हणजे जीवन. लाओत्से या 19व्या ओवीच्या मथळ्यात सांगतो की सहजता म्हणजे जीवन. हे असे सांगण्याची वेळ येणे हेच मानवाचे दुर्दैव आहे. कारण मानवाचे मूळ आचरण हे सहजच आहे. सहजाचरण नसेल तर परमात्मा प्राप्त होणे, मुक्त आयुष्य जगणे, मुक्ती मिळणे अशक्य आहे. कारण मानव जितका सहजाचरण सोडेल
तितका तो भौतिकाच्या कच्छपी लागतो. वस्तू जगतात रममाण होतो आणि स्वाभाविकच परमात्म्यापासून दूर जातो. कारण उपभोगामुळे देहादी इंद्रियांशी त्याची जवळीक होते आणि त्या योगे देहभाव उदित होत होत वृद्धिंगत होतो आणि आत्मभाव क्षीण होतो. त्यामुळे येथील सृष्टीलीला साक्षी राहून न अनुभवता त्यात प्रत्यक्ष सहभाग होऊन मानव संसाराचा एक भाग होतो. वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत उपभोगांच्या मोहाला बळी होऊन तो आपल्या मूळ स्थानाला योगधामाला विसरतो. जगतजननी विश्वमाता योगेश्वरांना विसरतो आणि पर्यटन करायला आलेल्या स्थळावरच मुक्काम करतो. स्वतःचा संसार, स्वतःचा देश यापासून दूर परदेशी धन मिळवण्यासाठी म्हणून जावे आणि धन मिळू लागल्यावर स्वतःचा संसार, देश विसरून तेथे परदेशी नवीन संसार सुरू करून वास्तव्य करावे, असे काहीसे मानवाचे झालेले आहे. नवनवीन वस्तू जगताच्या उपभोगात तो आपले मूळ स्थान विसरला आहे. येथील विश्वलीला साक्षी राहून अनुभवणे हा येथे येण्यामागील एकमेव उद्देश मानव विसरला आहे. त्यामुळे आता असा उपदेश करून ते त्याच्या लक्षात आणावे लागते आहे. लाओत्से या ओवीत मानवाला त्याच्या साध्या सरळ जसे सहजच प्राप्त असेल त्याप्रमाणे स्वीकार करण्याच्या जीवनाची आठवण करून देत आहे. कारण मानव भपकाऱ्यात, दिखाऊपणात, ढोंगी वातावरणात अडकला आहे. तो मतलबी झाला आहे, फसवणूक करत आहे. त्याने वेळीच जागे होणे आवश्यक आहे. ही ओवी वाचताना, ते समजावून घेताना आपल्याला स्वतःची बुद्धी, मते, दृष्टी बदलून लाओत्सेच्या दृष्टिकोनातून त्याच्या पायरीवर आरूढ व्हावे लागेल. साधू हा असाधूशी जोडलेला आहे. सत्य हे असत्याशी जोडलेले आहे. न्याय, धर्म हा अन्याय, अधर्म यांच्याशी जोडलेला आहे. हे सहजासहजी समजणे कठीण आहे. त्यामुळे कैवल्यासाठी द्वंद्वाच्या अतीत जावे लागते. हे गळी उतरत नाही. नरकापासून दूर राहा हे समजते, परंतु स्वर्गाचाही त्याग करा हे उमजणे कठीण जाते. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे भपकाऱ्यात, डामडौलात, मिजाशीत राहायची झालेली सवय, त्याची लागलेली चटक हे आहे. न्यायामुळे अन्यायाला खतपाणी मिळत आहे. धार्मिक सोपस्कारांमुळे समाजात तेढ वाढत आहे. हे पचायला फार जड आहे. यामुळे या अशा विचारांना चटकन विरोध केला जातो. यामुळे या पलीकडील कैवल्य जाणवतच नाही. हरि ओम.